शिंदेंची छत्री हे स्मारक इसवी सनाच्या 18व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधले गेलेले एक छत्री आहे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढाईमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. 12 फेब्रुवारी इसवी सन 1794 रोजी वयाच्या 67व्या वर्षी त्यांचे निधन झाले. इसवी सन 1794 सालच्या सुमारास वर्तमान शिंदेंची छत्रीच्या जागी महादजीने बांधलेले शिवालय होते. महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले. समाधीच्या बाजूला मोठे शिवमंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम नक्षीकाम व रंगकाम केलेले आहे. महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व प्रथम बाजीराव पेशवे महाराज रघुजी भोसले यानंतर महान सेनानी म्हणून त्यांनी काम हाती घेतले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी सध्या आलेलो आहे शिंदे छत्री. तर पेशव्यांचे जे सरसेनापती 18व्या शतकात होते त्यांचं नाव होतं महादजी शिंदे. त्यांच्या स्मरणार्थ ही छत्री बनवलेली आहे. त्यांचे अंत्यसंस्कार याच ठिकाणी केले होते. आता थोड्याच वेळात आपण या छत्रीच्या आत जाऊनसुद्धा माहिती घेणार आहोत आणि ती छत्री पाहणार आहोत. इथं आल्यानंतर तुम्हाला 20 रुपये तिकीट फी चार्ज करावं लागते. फी दिल्यानंतर तुम्हाला ते आत सोडतात. ही शिंदे छत्री आणि येथील इतिहास आणि माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आज पाहूया ही शिंदे छत्री. सतराशे 1740च्या निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. 1742मध्ये बेरूडच्या लढाईत महादजीने भाग घेतला होता. या लढाईत मराठ्यांनी निजामांच्या सैन्याला परतून लावले होते. 1745 ते 1761 दरम्यान महादजी शिंदे यांनी जवळपास 50 लढायांचे नेतृत्व व सहभाग घेतला. त्याच्यात माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरारीचा सहभाग महादजी शिंदेंनी घेतला होता. मल्हारराव होळकरांच्या साथीने शिंदे आणि अनेक राजपूत संस्थांनी मराठा साम्राज्याखाली आणली. त्याच्यात रतनगड, लालगड, बिकानेर, लासवारी, लाखमगड, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर या मोठ्या राजपूत राजांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते. ते खेरत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंदेंच्या अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले होते. जानेवारी 1758मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंदेंचे राज्य बनवले. पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे. 1770मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग यांचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले.
अशी ही पुण्यातील छोटीशी भटकंती शिंदे छत्रीची होती. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनल अजून लोकांपर्यंत शेअर करा. मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये.